घरच्या घरी शेजवान चटणी करण्यासाठी सर्वात प्रथम मी लोखंडाची कढई घेतली, ती छान गरम करून घेतली. त्यामध्ये भरपूर सारं तेल घालायचं आहे आणि आता घालत आहे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या, त्या घालून घेतल्या आहेत. आपण चटणी करत होतो त्यामुळे मी इथं पेस्ट घातलेली नाही. लसूण आणि आल्लही मी 2 इंच आल्याचा तुकडा घेतला होता, तोही खिसून घेतलेला आहे, ते घालून घेतलं आहे. सोबतच 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या मी गरम पाण्यात भिजत घालून त्याची पेस्ट केली होती, ती घालून घेतली. आणि थोडेसे मी कोथिंबीरीचे जे कोवळे देठ असतात ते बारीक चिरून घेतले होते, ते घालून घेतले आहेत. छान सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी सॉसेस घालत आहेत. तर यामध्ये ग्रीन चिली सॉस मी 1 चमचा घातला, 1 चमचा व्हिनेगर घातलं, 1 चमचा मी साखर घातली, 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे, 1 चमचा केचप घातलेला आहे. आणि सगळं छान मिक्स झाल्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण की मीठ सॉसेसमध्ये असतं, त्यामुळे जपूनच मीठ घाला. छान परतून घ्यायचं आहे आपल्याला, तेल सुटतं आणि अशा प्रकारे आपली ही शेजवान चटणी तयार होते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आवडलं तर जास्तीत लाईक करा, शेअर करा.